सर्व कोल्हापूरवासी जनतेला आणि सर्व महाराष्ट्रातील भाविकांना माझ्या नवरात्री निमित्त हार्दिक शुभेच्छा। कोल्हापूर महालक्ष्मी अंबाबाई मंदिरामध्ये SP कोल्हापूर आणि त्यांचे सर्व सहकारी जिल्हाधिकारी मनपा आणि इतर सर्व स्थानिक शासकीय खाते यांच्या संयोजनातून महालक्ष्मी अंबाबाई मातेच्या उत्सवासाठी पूर्ण तयारी आणि बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आलेले आहे। येणाऱ्या भाविकांना सुरक्षित वातावरण मिळेल यासाठी अहोरात्र बंदोबस्ताचे शिफ्टमध्ये नियोजन झालेलं आहे। भाविकांना येण्यासाठी आणि त्यांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी वाहनांचे पार्किंग तळ निर्माण करण्यात आलेले आहेत। काही ठिकाणी गर्दी जास्ती झाली तर त्याचे नियोजन कसे करायचे, वाहनांना कुठे त्यांची वाहतूक डायव्हर्शन करावायचे, त्याच्यानंतर भाविकांची संख्या दररोज किती भाविक भेट देत आहेत यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि AI चा वापर करून यंत्रणा विकसित करण्यात आलेली आहे। भाविकांच्या मदतीसाठी स्थानिक सर्व प्रशासकीय यंत्रणा एकत्र येऊन एक कंबाइंड कंट्रोल रूम कमांड सेंटर बनवण्यात आलेला आहे। इथे CCTVचे आणि व्हिडिओग्राफीचे फीड्स देण्यात आलेले आहेत, जेणेकरून कुठे गर्दी होत असेल, कुठे वाहतुकीचे कंजेशन होत असेल तर आपल्याला शहरातली वाहतूक डायव्हर्ट करता येईल आणि पार्किंगचे लॉट जिथे भरत जातील तर ते दुसरे पार्किंगचे लॉट उघडण्यास मदत होईल। त्यासाठी एक स्थानिक प्रशासनाने ॲपचे डेव्हलप केलेला आहे। त्या ॲपचा वापर करून सुद्धा नागरिकांना पार्किंगचा लॉट शोधण्यास आणि पुढच्या पार्किंग लॉटमध्ये आपली गाडी पार्क करण्यास मदत होईल। याशिवाय या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साधारणतः 1,500 ते 2,000च्या दरम्यान एकूण 1600 दुर्गा मंडळ स्थापना झालेली आहे। तिथे विविध कार्यक्रम आहेत, दुर्गा दौड आहे, गरबा आणि दांडिया याचे कार्यक्रम आहेत, पथसंचलन आहेत। त्यासाठी पूर्णतः बारकाईने आणि दक्षतेने सर्व पोलीस दल लक्ष ठेवून आहे। SRPF आणि होमगार्डची मदत या बंदोबस्तासाठी मिळालेली आहे। त्याशिवाय आम्ही RTO, अन्न औषध प्रशासन, दारूबंदी उत्पादन शुल्क खाते यांची सुद्धा मदत घेतलेली आहे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।